नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मागच्या एका आठवड्यात खूप काही आर्टिकल रिलीज झाले, खूप काही प्रेस नोट रिलीज झाल्या एसएससी बोर्डातर्फे। ठीक आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही इंपॉर्टंट अपडेट आल्या होत्या। काही अपडेट आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर पण केल्या, पण बऱ्याचशा अपडेट अशा आहेत ज्या आपण कव्हर नव्हत्या केल्या। ठीक आहे, प्रत्येक अपडेटला आज आपण बघणार आहोत। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर रोशन अवॉर्ड होतं, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। ठीक आहे, आणि 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे, लगेच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। कुठूनही काही छोटासाही प्रश्न समजला, कुठूनही पेपर लीक झाला, सगळ्यात पहिले त्या ग्रुपवरती येईल, म्हणून लगेच जॉईन करून ठेवा। सुरू करूया बाळांनो। सगळ्यात पहिली गोष्ट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, पहिली न्यूज। ठीक आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वरती आपण आधी पण बोललो होतो, पण मी परत तुम्हाला सांगू इच्छितो, या वर्षापासून 2026 पासून एसएससी बोर्ड 10वी साठी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा इन्क्लूड होणार आहेत बाळांनो, स्पेशली मॅथ आणि सायन्स या सब्जेक्टसाठी। ठीक आहे, जर आता तुमचे आतापर्यंत काय असायचे बाळांनो, मॅक्झिमम फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन किंवा थेरी बेस्ड क्वेश्चन असायचे, ज्याच्यामुळे स्कोर करणं खूप सोपं होऊन जायचं। पण या वर्षी तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा असणार आहेत बाळांनो। सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडतो, सर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, हा तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे बाळांनो। असा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारला नाही जाणार आता। ठीक आहे, जो आतापर्यंत विचारला जायचा। आता प्रश्न कसा विचारून येईल, एक तुम्हाला एक रूम आहे, त्याच्यामध्ये सनलाईट पोहोचत नाहीये। ठीक आहे, तिथे एक प्लांट ठेवलेलं आहे, ते प्लांट 8 ते 10 दिवसात मरून जातं। याचं तुम्हाला कारण स्पेसिफाय करायचंय विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस। सो दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन। आता तुम्ही म्हणणार सर आपल्याला या ऍप्लिकेशन बेस्ड कुठे बघायला भेटतील? आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कुठून प्रॅक्टिस करू शकतो। ठीक आहे बाळांनो, एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुम्हाला सांगू इच्छितो, आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90, 95, 97 टक्केवारी स्कोर केलेली आहे, व्यवस्थित टॉप 100 क्वेश्चन करून। या वर्षी पण तुम्ही करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो। काय रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? बोर्ड असं आहे का मला सांगून देतं की तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा की इथून प्रश्न येणार आहेत? अशी काही गोष्ट नसते बाळांनो। सिंपल एक गोष्ट असते, अनालिसिस। ठीक आहे, हा प्रश्न किती वेळा विचारलाय आणि किती वेळा विचारला जाण्याची शक्यता आहे। फॉर एक्झाम्पल तुमचा एक अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा एक क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल T1 दिलेला आहे, TN दिलेला आहे, तुम्हाला SN फाइंड करायचा आहे। हा क्वेश्चन बाळांनो जर 12 वेळा सेम प्रश्न विचारला गेलेला आहे विदाउट व्हॅल्यू चेंज, 13व्या वेळा विचारले जाण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त असते। म्हणजे तो प्रश्न तुमचा टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये असेल। नक्कीच एनरोल करा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। आणि या कोर्समध्ये आता आपण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पण इन्क्लूड केलेत बाळांनो। आता सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी म्हणजे तुमची पासिंग पर्सेंटेज वरती बाळांनो, याच्यावरती खूप बवाल चालू आहे अजूनही। ठीक आहे, बोर्डाचं असं म्हणणं आहे, बोर्डाने खूप काही प्रस्ताव दिलेले आहेत। ठीक आहे, बोर्डाचं असं म्हणणं आहे पासिंग पर्सेंटेज सेपरेट झालं पाहिजे। तुमचे जे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात त्यांना वेगळी पासिंग ठेवा, थिअरीचे मार्क्स असतात त्यांना वेगळी पासिंग ठेवा। फॉर एक्झाम्पल तुमचा मॅथ 1 चा पेपर असतो 40 मार्कचा, मॅथ 2 चा असतो 40 मार्कचा, आणि 20 मार्काचा तुमचे इंटरनलचे मार्क्स असतात, बरोबर, प्रॅक्टिकल इंटरनलचे। बोर्डाचं काय म्हणणं आहे, या 80 चे मार्क आहेत ना, 80 चे 35% मार्क विद्यार्थ्याचे आले पाहिजे, तेव्हाच विद्यार्थी पास होईल। आणि जे 20 मार्क आहेत, 20 चे पण 35% मार्क आले पाहिजे। म्हणजे रिटर्नचे 35% वेगळे मार्क, थिअरीचे वेगळे 35% मार्क, तरच विद्यार्थी पास होईल, असा बोर्डाचा प्रस्ताव आहे। म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकतात बाळांनो, 80 पैकी तुम्हाला अराउंड 28-29 मार्क आणायचे। ठीक आहे, जी थोडीशी अवघड गोष्ट असते। ठीक आहे, पण बोर्ड या गोष्टीला आणण्याचा प्रयत्न करतोय या वर्षापासून, पण याच्यावरती अजून पण अंमलबजावणी झालेली नाहीये, पण ही सुद्धा चर्चा तुमची चालू आहे। नेक्स्ट जी न्यूज आलेली बाळांनो, ती आहे तुमची 75% अटेंडन्स वरती बाळांनो। बोर्डाने सविस्तरपणे या गोष्टीला सांगितलंय की विद्यार्थ्यांना 75% अटेंडन्स कॅरी करणं मॅन्डेटरी आहे। ठीक आहे, तरच विद्यार्थ्यांना इंटरनलचे मार्क्स द्या, असं शाळांना सांगितलंय बोर्डाने। ठीक आहे, पण आता ही गोष्ट मॅनेज होऊन जाते जेव्हा आपण शाळेचे टीचर्स असतात किंवा प्रोफेसर असतात, ते मॅनेज करून घेतात, अटेंडन्स वाढवून देतात। पण जर तुमची शाळा एक शहरी विभागात आहे बाळांनो, तर तुम्हाला या गोष्टीची थोडी नोंद घ्यावी लागेल। 75% अटेंडन्स मेंटेन करा, व्यवस्थित शाळेत जा बाळांनो, तरच तुम्हाला इंटरनलचे मार्क्स भेटतील। ठीक आहे, त्यानंतरची न्यूज आहे बाळांनो तुमची स्ट्रिक्ट एक्झामिनेशन वरती। या वर्षी बोर्ड खूप स्ट्रिक्ट एक्झामिनेशन कंडक्ट करणार आहे। प्रत्येक सेंटरवरती 2-2 इन्व्हिजिलेटर आहेत बाळांनो, प्रत्येक क्लासरूम मध्ये सांगतोय मी, प्रत्येक क्लासरूम मध्ये प्रत्येक सेंटरवरती 2-2 इन्व्हिजिलेटर। ठीक आहे, म्हणजे तुमची कॉपी अजिबात होणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, प्रत्येक सेंटरमध्ये जिथं पण पेपर होणार आहेत, प्रत्येक सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल्ड असतील, तरच ते सेंटर ग्राह्य धरले जाणार आहेत।
ठीक आहे. म्हणजे इथं पण तुमची डिफिकल्टी लेवल वाढते बाळांनो. ठीक आहे. सगळ्या गोष्टींना जर सांगायचं झालं तर तुमची या वर्षी पेपराची डिफिकल्टी लेवल वाढणार आहे, स्ट्रिक्ट होणार आहेत पेपर, कॉपी मुक्त होणार आहेत. तर तुम्हाला या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. काही झालं ना बाळांनो, जर तुम्ही प्रॉपर टॉप 100 क्वेश्चन प्रॅक्टिस केले, तुम्हाला काही करायची गरज नाही. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. बोर्डाच्या एक्सरसाइज टॉप 100 क्वेश्चन, दॅट इज इनफ टू गेट 95%. ओके, डेफिनेटली एनरोल करा तुम्ही. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काही अडचण असेल मला नक्कीच विचारा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. ठीक आहे. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.